पावसानं रात्रीपासून मोठं थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळते। सतत पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे। घराघरांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे, तर घरातल्या वस्तूंचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय। मासवण एक्सप्रेस टोल प्लाझा भागातल्या अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। पालघरमध्ये पावसानं अक्षरशः नागरिकांची दैना केलेली आहे। मासवण एक्सप्रेस टोल प्लाझा इथे ही घरं आहेत आणि या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचेल एवढं पाणी आलेलं पाहायला मिळते आपल्याला। घरातल्या वस्तूंचं यामध्ये मोठं नुकसान झालंय। सखल भागामध्ये पाणी साचलेले आहे, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं दृश्य पाहायला मिळते। मासवण एक्सप्रेस टोल प्लाझा इथे काही नव्यानं बांधलेली घरं दिसतात आणि याही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय, घराघरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। तर पालघर जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा जनजीवनावर पूर्णपणे परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया हर्षदकडून काय नेमके पालघरमधल्या पावसाची स्थिती आहे। हर्षद, मुसळधार पाऊस सुरू आहे पालघरमध्ये, काल रात्रीपासून हा पाऊस सुरू आहे, काय नेमकी शहरातली आणि गावकऱ्यांची अवस्था झाली आहे? मध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळं अनेक सखल भागात पाणी शिरलेलं आहे। धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं धामणी धरण आहे ते ओसंडून वाहत आहे, त्यामुळे धामणी धरणाचे 5 जे दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत। 75 सेंटीमीटरने पाण्याचा क्युसेक सुरू आहे, त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला आहे। सूर्याच्या नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे, पूरस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचप्रमाणे रात्रभर पावसासोबतच सोसाट्याचा वारा सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून रस्त्यावर पडलेली आहेत, त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झालेली आहे। तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळं सुद्धा वाहतूक ठप्प झालेली आहे। गुजरात परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळं मुंबईकडून जी गुजरातकडे रेल्वे सेवा आहे, लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यांच्यावर परिणाम झालेला आहे। मात्र उपनगरीय सेवा उशिरानं सुरू आहे। पालघरमधल्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे। पाणी साचल्यामुळं सध्या तरी जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतं। दुसरीकडे जिल्हा प्रशासनानं सतर्कता म्हणून आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे आणि नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा देण्यात आलेला आहे। जिल्ह्यात एक NDRFची टीम दाखल आहे, तिचं पूर्ण घटनेकडे लक्ष आहे, कुठे दुर्घटना घडते की याकडे NDRF टीमचं लक्ष आहे। एकूणच पालघरमध्ये जर विचार केला तर कालपासून जो पाऊस कोसळतोय आणि आत्ताही पावसाचा जोर आहे, त्याच्यामुळं याचा मोठा परिणाम हा जनजीवनावर झालेला पाहायला मिळतोय। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पालघरमधून जोडले गेले होते।